नमस्कार, मी रेश्माज रेसिपीमध्ये आपलं खूप 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 स्वागत. तर बऱ्याच जणांना शेपूची भाजी अजिबात आवडत नाही, तर ही शेपूची भाजी अगदी आनंदाने खातील अशा पद्धतीने आज आपण भाजी बनवणार आहोत. तर ती आहे पारंपरिक पद्धतीने आपण शेपू आणि आंबट चुक्याची भाजी, म्हणजेच गरगट भाजी म्हणतो, कुणी हटीव भाजी म्हणतं. तर बघा, आंबट चुका असा असतो, त्याची पानं अशी असतात. तर आता दोन्हीही भाज्या मी अगदी ताजी घेतलेल्या आहेत. शेपू पण एकदम ताजा आहे आणि आंबट चुकासुद्धा एकदम ताजा आहे. तर दोन्ही समप्रमाणात, म्हणजे सारख्याच प्रमाणात दोन्ही भाज्या मी घेतलेल्या आहेत. तर आता या स्वच्छ धुवून आपण त्या बारीक अशा कापून घ्यायच्यात. तर मी स्वच्छ धुवून एका चाळणीमध्ये निथळायला ठेवले. त्यातलं पाणी सगळं निथळून गेलेलं आहे. तर आता बारीक आपण ते कापून घेऊयात. तर आता चला मग ह्या भाज्या आपण कापून घेऊयात. तर त्याचे आता जाड जे देठ असतील ते काढून टाकायचे आहेत. पण अगदी कोवळ्या भाज्या आहेत दोन्ही, त्यामुळे मी जास्त देठसुद्धा काढलेले नाहीत. आणि आंबट चुक्याची जी देठ जाड जे दिसत होते तर ते कोवळे आहेत, कारण पानापेक्षा त्या देठामध्येच आंबटपणा जास्त असतो, त्यामुळे मी देठसुद्धा घेतलेत आंबट चुक्याचे. तर शेपू आपण कोरडा करतो डाळ घालून, तेव्हा बऱ्याच जणांना तो आवडत नाही. आपण ही हटीव भाजी किंवा गरगटी भाजी जेव्हा करतो तर त्यात शेपू घातलाय हे अजिबातसुद्धा कोणालाच जाणवत नाही. म्हणून ही भाजी जर केली तर नक्कीच न खाणाऱ्यांनासुद्धा अगदी छान ही भाजी आवडेल आणि 2 घास नक्कीच भाकरीबरोबर ती जास्त जातील. तर चला आपण आता ह्या दोन्ही भाज्या छान अशा कापून घेऊयात. तर आता आपल्या ह्या दोन्ही भाज्या बारीक कापून झाल्यात. तर आता मी एक कुकरचा डबा घेते. आपल्याला कुकरला शिजवून घ्यायचं आहे. तर तुम्हाला जर वेळ असेल जास्त तर तुम्ही एका पातेल्यामध्ये सुद्धा ही भाजी शिजवून घेऊ शकता. तर आता मी कुकरला लावणार आहे ही भाजी. तर आता एका डब्यामध्ये ह्या दोन्ही भाज्या मी घेतलेल्या आहेत. आता त्यात मी पाव वाटी तुरीची डाळ धुवून घेतली, ती त्यामध्ये घालून घ्यायची. नंतर 1 ते 2 चमचे हरभऱ्याची डाळ घेतली, ती पण धुवून घेतलेली आहे. आणि आता थोडेसे शेंगदाणे, कच्चे शेंगदाणे आहेत हे, त्यामध्ये मिक्स करायचं आहे आणि अर्धा ग्लास पाणी घालायचं आहे. आता त्यालाच पाणी सुटतं, पण थोडंसं शिजण्यासाठी आपल्याला त्यात पाणी घालायचं आहे. अर्धा ग्लास पाणी घालायचं आहे आणि कुकरला लावून आपण 3 ते 4 शिट्ट्या करून घ्यायच्यात. आता तोपर्यंत आपण मसाला वाटून घेऊयात. मी 4 ते 5 छोट्याशा हिरव्या मिरच्या घेतल्यात, थोडासा लसूण घेतला आहे, 1 कांडी आणि थोडे जिरे घेतले. आता हे बारीक वाटून घ्यायचं आहे. आता आपला कुकर झाकण पडले, गार झाले भाजी. बघा आता अशा पद्धतीने ही भाजी शिजलेली आहे, खूप छान शिजली. हरभऱ्याची डाळ थोडीशी जाडसर असते, ती थोडीशी दाताखाली आली तर छान लागते आणि शेंगदाणेसुद्धा दाताखाली आले तर चांगले लागतात. आणि तुरीची डाळ जी आहे ती छान बारीक अशी शिजलेली आहे, मऊ अशी छान शिजली. तर आता आपण रवीने ती घोटून घेऊयात. जेवढी छान घोटली जाईल तेवढी भाजी मस्त होते. आता त्यात 1 चमचा बेसन घालून मिक्स करून घेऊयात. आता रवीने हटल्यानंतर जे शेंगदाणे थोडेसे शिजलेले आहेत तर ते थोडेसे फुटले जातात, म्हणजे जाडसर असे शेंगदाणे राहतात, ते सुद्धा दाताखाली आले छान लागतात. आता रवीने चांगलं आपण हटून घेऊयात. आता ते जर थोडंसं आपल्याला हटताना घट्ट वाटलं तर थोडंसं पाणी घालून आपण हटून घ्यायचं आहे आणि एकजीव करून घ्यायचं आहे. तर बघा, पाणी घालून पण एकदम मस्त दाटसर असं ही भाजी झाली. तर याच्यात आता ही भाजी आंबट इतकी छान लागते की शेपू त्यात आहे असं जाणवतच नाही. ज्याला आवडत नाही तर त्याला नक्कीच ही भाजी तुम्ही करून खाऊ घाला, अगदी आवडीने खाईल.
आता आपण भाजीला फोडणी देऊयात। 2 चमचे मी कढईत तापायला ठेवले तेल टाकलेलं आहे। नंतर तेल तापल्यानंतर थोडीशी मोहरी, जिरे, हिंग आणि वाटलेली हिरवी मिरची आणि लसूण जे आहे ते त्यामध्ये घालून घ्यायचं आणि मंद गॅसवरती थोडं वेळ परतून घ्यायचं। थोडासा मिरचीचा कच्चेपणा जाईपर्यंत परतायचं। गॅस अगदी मंद ठेवायचा। आता त्यात थोडीशी हळद घालून घेऊयात आणि त्या तेलातच थोडंसं मीठ घालायचं, म्हणजे या मसाल्यात किंवा तेलात मीठ उतरलं की भाजीची चवसुद्धा खूप छान लागते। आता ते मिक्स करून आपण त्यामध्ये थोडंसं गरम पाणी घालायचं, म्हणजेच हा मसाला त्या पाण्यामध्ये शिजला जाईल। अगदी 1-2 मिनिट थोडंसं पाण्याला उकळी येईपर्यंत ठेवायचं आहे। आता चांगली पाण्याला उकळी आली। आता त्यात आपण जी घोटून घेतलेली भाजी आहे तर ती घालून घ्यायची आणि आता आपल्याला जेवढी भाजी घट्ट ठेवायची तेवढ्याच प्रमाणात आपण गरम पाणी घालून घ्यायचं आहे त्यामध्ये। आणि सगळं मिक्स करून अगदी मंद गॅसवरती ही भाजी उकळून घ्यायची। आता त्यामध्ये आपण बेसन जे घातलेलं आहे ते कच्चं आहे, तर त्यामध्ये शिजेपर्यंत चांगली भाजी उकळून घ्यायची। तर ही भाजी थोडीशी दाटसरच चांगली लागते। तर बघा मंद गॅसवरती ही भाजी माझी छान उकळलेली आहे। तर तुम्हाला जर आवडत असेल, आंबट गोड भाजी जर आवडत असेल तर थोडासा त्यामध्ये तुम्ही गूळ घालू शकता। हे बघा शेंगदाणे थोडेसे जाडसर आणि हरभऱ्याची डाळसुद्धा जाडसर त्यात दिसते आणि घट्टसर आता ही भाजी व्हायला लागलेली आहे। त्यामध्ये बेसन चांगलं शिजलं जातं आहे। तर ही भाजी बघा भाकरीबरोबर खूप छान लागते। ज्वारीची भाकरी नंतर बाजरीची भाकरीबरोबर ही भाजी खूप सुंदर लागते। थंड झाल्यानंतर अजून ही भाजी थंड होते, गार होऊन दाटसर होते। चला तर मग भाकरीबरोबर ही भाजी खाऊयात। तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। चला तर मग बाय बाय।